नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण न करता, नाही मसाला भाजायचा, नाही खोबरं भाजायचं, अगदी झटपट लाल सुक्या अख्ख्या बेरड्या मिरचीतला आणि खड्या मसाल्यातील झणझणीत असं लाल रश्श्याचं मटण रस्सा अगदी झटपट तयार होतो. खायलाही ज्वारीच्या भाकरीसोबत फार मस्त लागतो. कमीत कमी साहित्यात. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी एक अर्धा किलो एवढे मटण घेतले आहे. मटण 2 ते 3 पाण्याने चांगले धुवून घेतले. यातील सर्व पाणी निथळून घेतले. मटण कसं घ्यायचं तर जास्त कोवळंही नाही किंवा जास्त अगदी निबरही नाही. मटण असं थोडंसं फिक्कट गुलाबी रंगावर दिसत असेल असं ते मटण घ्यायचं. हे मटण फार स्वाद लागतं. मध्यंतर असे मटण घ्यायचे, जास्त कोवळेही नाही आणि जास्त निबरसुद्धा नाही. आता यात 1.5 ते 2 चमचा एवढी हळद घातली. अर्धा ते पाऊण चमचा एवढे मीठ. हळद थोडीशी जास्तच घालायची. आता हळद आणि मीठ मस्त यात मिक्स करून घेऊयात. हवं तर तुम्ही हातानेही लावून घेऊ शकता. यात किसलेले अद्रकही घालू शकता आणि 2 ते 3 थेंब लिंबाच्या रसाचे सुद्धा. आता इथे मी गावरान टोमॅटो वापरणार आहे म्हणून मी लिंबाचा रस नाही घातला. आणि जास्त वेळ न मुरवता एक 5-10 मिनटं ठेवलं तरी काही हरकत नाही. अजिबातच वेळ नसेल तुम्ही तेव्हाच मटण शिजायला टाकू शकता. मी इथे कांदा चिरून घेतला. चिरण्याचे साहित्य तयार करून घेईपर्यंतच मटण मुरवायला ठेवलं. तर इथे मी हा असा गावरान टोमॅटो घेतला आहे. हिवाळ्यात आता थंडीमध्ये मस्त गावरान टोमॅटो येतात. गावरान टोमॅटोतील मटण फार छान असं होतं. चिरलेली कोथिंबीर घेतली आणि अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा. आता टोमॅटोच्या अशा मी इथे मोठ्याच फोडी करून घेते आहे. आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा फोडींमध्ये चिरून घेतला. आणि इथे जे आलं आहे ते सुद्धा आपण किसून मटण शिजायच्या वेळेस घालूयात. तर अर्धा इंच एवढा हा आल्याचा तुकडा घेतला आहे. आता गॅसवर कुकर ठेवून घेतला. यात तेल घातले. मोठे पाव चमचालाही कमी एवढे तेल घातले. तेल गरम झाल्यावर यात चिरलेला कांदा घालूयात. अर्धा किलो मटणसाठी एक मोठा कांदा किंवा 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले. कांदे जास्त लाल न होऊ देता थोडासा असा गुलाबी रंगावर परतवायचा. आणि गुलाबी रंगावर कांदा परतला की आता यात घालूया मुरलेलं मटण. जास्त वेळ न ठेवता 5-10 मिनटंच हळद मिठात ठेवलं आणि सर्व हळद मिठातलं मटण यात घातले. आता मोठ्या आचेवर मस्त असं हे तेल आणि कांद्यात परतवून घेऊयात. मटणाला स्वतःचं अंगाचं पाणी सुटेपर्यंत चांगलंच परतवून घ्यायचं. चांगलं परतल्यानंतर आता यावर ठेवूयात झाकण. खोलगट असा ताट ठेवायचा आणि ताटात बसेल इतपत पाणी घालूयात. 1 ते 1.5 ग्लास पाणी घातले. ताटावरचं पाणी गरम झालं की आता झाकण काढून घेऊयात. तर हे पहा, मटणाला स्वतःचं अंगचं पाणी सुटलं आहे. तर मटण आता अगदी मोठ्या आचेवर अजून 2-3 वेळा चांगलं परतवून घेतलं. यातील जो मटणाचा अंगचा रस्सा किंवा अंगचं पाणी आहे ते सर्व हटवून घ्यायचं. यात आता चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घातली. अजून मी ताटावरचं गरम पाणी घातलं नाही. जोपर्यंत की मटणाला स्वतःचं तेलच सुटत नाही तोपर्यंत चांगलं परतवायचं. टोमॅटो आणि कोथिंबीरचंही थोडंसं पाणी होतं म्हणून मोठ्या आचेवर चांगलं हे पाणी सर्वच कमी करून घ्यायचं. वरून थोडंसं किसलेलं आलंही घालूयात. जे आपण अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला होता तो किसून घालूयात. आले किसून घातल्यावर अजून मोठ्या आचेवर एक 2-3 मिनटं चांगलंच परतवून घेऊयात. मटण आता टोमॅटो, कोथिंबीर आणि आल्यामध्ये मस्त सुगंध येईपर्यंत परतवून घेऊयात. टोमॅटोचंही आता पाणी झालं. टोमॅटो चांगलाच मऊ झाला तोपर्यंत आता मस्त परतवून घेतलं. कुठेही तुम्हाला आता मटणाचं अंगचं पाणी दिसत नसेल, सर्व तेलच आहे. तरीसुद्धा मी यावर ताटावरचं गरम पाण्यासह अजून ताट ठेवून घेतला आणि अजून एक 3-4 मिनटानंतर ताटावरचं गरम पाणी, ताटावरचं झाकण, कुकरवरचं झाकण काढून घेतलं गरम पाण्याचं आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊयात. तर हे पहा, आता तुम्ही पाहू शकता फक्त मटणाच्या फोडीचं आहे. अजिबात मटणाचं अंगचं पाणी नाही आहे. म्हणजे अजिबात सूप किंवा मटणाच्या फोडी उग्र वशट लागत नाही. तेव्हा यात घालूया आता ताटावरचं गरम पाणी आणि मोठ्या आचेवर मस्त असं हे मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला जेवढा सूप हवा आहे तेवढं पुन्हा ताट ठेवून एक 2 ते 3 वेळा अशी पद्धत करून घेऊयात.
आता सूप थोडासा कमी आहे म्हणून मी अजून ताटावर कुकरवर ताट ठेवला. यात 1.5 ते 2 ग्लास एवढं किंवा ताटात बसेल इतपत पाणी घालूयात आणि ताटावरचं गरम पाणी झालं की पुन्हा यात घालूयात. आता मला जेवढा मटण सूप हवा होता तेवढा वाढवून घेतला. 2-3 वेळेस अशी पद्धत करायची. मटण शिजेपर्यंत पाणी घालूयात. आता कुकरचं झाकण बंद केलं. नंतर शिटी लावून आता मटण शिजते तोपर्यंत इथे मसाले पाहूयात. तर लाल अख्ख्या सुक्या बेर्डे मिरचीतलं आपण हे मटण बनवणार आहोत. फार स्वाद लागतं. बेर्डे मिरची तिखट नसते म्हणून मी अशी थोडीशी 2 ते 3 एवढ्या लवंगी मिरच्या घेतल्या आहेत किंवा कुठलीही लाल सुकी मिरची अजून एखाद घेऊ शकता. तर इथे बेर्डी मिरची 4-5 आणि 2 तिखट मिरच्या घेतल्या. त्यानंतर 1 चमचा जिरे, 10 ते 15 लसण पाकळ्या, 1.5 ते 2 चमचे एवढे धने आणि काही खडे मसाले, 1 मसाला वेलची, अर्धी हिरवी वेलची, 8 ते 9 काळी मिरी, 1 इंच दालचिनी, 4 ते 5 लवंगा घेतल्या आणि पुन्हा अजून अर्धा इंच आलं, अर्धा ते पाव इंच आल्याचा तुकडा घेतला. आता सर्व मिरची, धने, सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात घातले. आता पाणी न घालता आधीच असं कोरडं फिरवून घ्यायची मिरची असल्यावर. मग काय ते मिरचीचं बी असतं ते वाटल्या जात नाही, म्हणून आधी असं सर्वच मी कोरडं फिरवून घेतलं. आणि त्यानंतर आता यात घालूया 1 लहान आकाराचा गावरान टोमॅटो. या टोमॅटोच्याही अशा मोठ्या मोठ्याच फोडी करून घेऊयात. आपण शिजतानासुद्धा एक मध्यम आकाराचा मस्त पिकलेला टोमॅटो घातला होता. मटण गावरान टोमॅटोमध्ये फार छान असं होतं. आपण दुसरे काही मसाले न घेता यात आपण मोठ्या फोडी करून घेतलेला टोमॅटो घातला. चवीनुसार अगदी थोडंसं पाव चमचा एवढे मीठ घातले, पाणी घातलं आणि मस्त असं हे वाटण आता बारीक तयार करून घेऊयात. तर वाटण आपलं तयार आहे. टोमॅटोमुळे मस्त असा रंगही येतो. हे पहा, अगदी छान असं बारीक मस्त हे वाटण आपलं तयार झालं. आता मटणही आपलं शिजलं आहे, पाहूयात. तर हे पहा, मगाशीच मी गॅस बंद केला होता. तर तुम्ही पाहू शकता आपण सर्व अंगचं पाणी आटवून घेतलं होतं म्हणून मटणही मस्त पिवळं धम आणि सूपही अगदी पिवळा धम निघाला आहे. मटणाच्या फोडीही मस्त शिजल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, अजिबात रबरासारखं नाही. हे पहा, किती दाटसर असा सूप निघाला आहे. ज्येष्ठ आजी आजोबांसाठीही मस्त हा सूप होतो आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडीने पितात. अजिबात उग्र वशट लागत नाही. फोडसुद्धा पहा, अजिबात रबरासारखी होत नाही. अगदी मस्त मटण शिजलं आहे आणि सूपसुद्धा पिवळा धम दाटसर असा निघाला आहे. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली बघारणी देण्यासाठी किंवा फोडणी देण्यासाठी. यात घातला मोठा पाव चमचा एवढं तेल गरम झाल्यावर 1 तमालपत्र हातानेच असं तोडून घेतलं आणि 1 लहान आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला. आता कांदा मस्त परतवून घेऊयात अगदी लाल होईपर्यंत. कांदा पूर्णच कॅरमलाईज झाला पाहिजे. काळा झाला तरीही चालेल इतपत हा कांदा मस्त तेलामध्ये चांगलाच परतवून घ्यायचा. तर हे पहा, कांदा मस्त चॉकलेटी रंगावर परतला गेला आहे अगदी मस्त. तेव्हा यात घालूया 2 ते 2.5 चमचा एवढा सुक्या खोबऱ्याचा किस आणि सुके खोबरेसुद्धा मस्त यात परतवून घेऊयात. तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल त्यासाठी ही पद्धत करा. नसेल आवडत तर फक्त वाटणातसुद्धा लाल अख्ख्या सुक्या मिरचीतलं मटण तुम्ही बनवू शकता. मी थोडासा रस्सा करणार आहे भातासोबत म्हणून मी इथे सुके खोबरे आणि कांदा मस्त लालसर अगदी चॉकलेटी कॅरमलाईज करून घेतला कांदा. खूप छान अशी ही मस्त लाल रश्श्यातील मटणाची भाजी होते, रस्सा होतो. चांगलंच आता मस्त परतवून घेऊयात. खोबरंसुद्धा मस्त लालसर झालं होतं तोपर्यंत चांगलं आपण हे परतवून घेतलं. अजिबात खोबऱ्याचा किस यात लागणार नाही. मस्त अशी यातच पावडर होऊन जाते. कांदाही मस्त कॅरमलाईज झाला आहे. चांगलं मसाल्याला वाटणाला तेल सुटलं आहे. तेव्हा यात घालूया मिक्सरमध्ये थोडंसं पाणी किंवा वाटणातलं पाणी आणि मस्त अजून 1 ते 2 मिनटं कंटिन्यू एकसारखं हे परतवून घेऊयात. तोपर्यंत परतवायचं की जोपर्यंत यातील सर्व पाणी म्हणजे मसाल्याचा रंग बदलत नाही, वाटण्याचं प्रमाण कमी होत नाही, मस्त मसाल्याला तवंग येत नाही, तोपर्यंत चांगलंच परतवून घेतलं. मंद आच करून घेतली आणि काही सेकंदांसाठी यावर झाकण ठेवलं. 30 ते 40 सेकंदांसाठी झाकण ठेवलं. आता झाकण काढून घेतलं. तर हे पहा, मसाला मस्त शिजला आहे. आपण कुठेही मसाला भाजला नव्हता म्हणून मस्त हा मसाला परतवून घ्यायचा. आणि यात घालूया आता मटण सूप. अगदी थोडंसंच आपण मटण सूप बनवला होता, जास्त पाणी न घालता मस्त दाटसर यात मटण सूप घातला आणि पुन्हा एकदा मस्त परतवून घेऊयात. तर मसाल्याला आता मस्त असा तवंग आला आहे आणि वाटणाचं रंग आणि प्रमाणही तुम्ही पाहू शकता. खूप छान असा वाटणाला रंग आला आहे.
वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात मसाल्यातच आणि पुन्हा एकदा मस्त काही सेकंद अजून परतवून घेतला आहे. चांगलाच मसाल्याला सुगंध यायला लागला. खड्या मसाल्यातील हे मटण मस्त लागतं. वरून आता थोडासा या परतवलेल्या मसाल्यात घालूया अर्धा चमचा एवढा मटण मसाला किंवा कुठलाही पाकिटातला थोडासा पावडर मसाला यात घालू शकता. मटण मसालाही मिक्स करून घेतला आणि त्यानंतर आता यात घालूया आपण मटण सूप आणि मटणाच्या फोडी. तर अगदी मी इथे थोडंच पाण्याचा हा सूप करून घेतला होता. मला घट्टसर असा रस्सा बनवायचा म्हणून. तर हे पहा मस्त असं यात आता परतवून घेऊयात. गॅस मध्यम आचेवर करून चांगलं हे एकजीव करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा वाढवण्याआधी यात काही सेकंद 20 ते 30 सेकंद झाकण ठेवून घेतलं, म्हणजे मटणाच्या फोडीमध्ये सुद्धा मसाला चांगला मुरेल म्हणून काही सेकंद झाकण ठेवून काढून घेतलं. या स्टेजला तुम्ही वरून कोथिंबीर घालून गरमागरम भाकरीसोबत किंवा फुलक्यासोबत सर्व करू शकता. मी ते थोडासा रस्सा करणार आहे म्हणून कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि वाटणातलंही थोडंसं गरम पाणी घालून वाढवून घेतलं. तर हे पहा आत्ताचा हा रस्सा मस्त दाटसर आहे. आता पहिली उकळी फुटली की यात घालूया चवीनुसार मीठ आणि एकदा मिसळून घेऊयात. एकदा चांगलं मिक्स करून घेतलं, तळापासून ढवळून घेतलं की पुन्हा याला एक उकळी फुटण्याची वाट पाहूयात. चांगलं खळखळ आता उकळून घ्यायचं. तर हे पहा कमीत कमी तेलामध्ये आपण मटण बनवलं आहे तरीसुद्धा खायला मस्त चविष्ट आणि चवदार असं लागतं. 1-2 ते 3 मिनटं चांगला मटण रस्सा उकळून घेतला मध्यम आचेवर. त्यानंतर मंद आचेवर 1 मिनिट आणि आता गॅस बंद केला. हे पहा टोमॅटोमुळे मस्त या रश्श्याला रंग आला आहे, तेवढाच खायलाही स्वाद लागतो. आता थंड झाल्यावर अजूनच याला तेलाचा तवंग येईल. आता गॅस बंद करून वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम झणझणीत असा मस्त चटकदार लाल अख्ख्या सुक्या मिरचीतलं खड्या मसाल्यातील मटण सर्व करूयात. तयार आहे आपलं खड्या मसाल्यातील लाल अख्ख्या बेरड्या मिरचीतलं मटण. ज्वारीच्या भाकरीसोबत तर हा मटण रस्सा फार मस्त लागतो किंवा तांदूळाच्या भाकरीसोबत, शिवाय कुठल्याही भाकरीसोबत छानच लागतो, पण ज्वारीच्या भाकरीसोबत मस्तच. मटणाची फोडसुद्धा अजिबात रबरासारखी नाही, चुरून खाण्यासाठीही मस्तच लागतो. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.